गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 2 ते 3 दिवस झाले जवळपास ट्रान्सड्यूसर हा चॅप्टर आपण स्टडी करतो आहे. त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर पाहत होतो. त्याच्यामध्ये आज पाहणार आहोत आपण फोटो रिले युजिंग LDR. फोटो रिले युजिंग LDR त्याच्यासाठी असणारी ही सर्किट डायग्राम आहे, बरोबर आहे. याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, याची वर्किंग कशी आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण आज पाहणार आहोत. बघू कन्स्ट्रक्शन. सुरुवातीला ही जी आहे सर्किट डायग्राम फॉर फोटो रिले. बघा कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे. द डायग्राम फॉर फोटो रिले सर्किट शोज दॅट द इनपुट ऑफ नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर इज गिवन फ्रॉम द वोल्टेज VA which may be positive or negative depending upon the intensity falling on the surface of LDR. आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला इनपुट जे आहे नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटरचं ते इनपुट आपल्याला कशापासून भेटणार आहे, VA पासून भेटणार आहे. जे इनपुट कसं असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, इट डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ लाईट फॉलिंग ऑन द सर्फेस ऑफ LDR अँड द आउटपुट ऑफ कंपॅरेटर इज गिवन टू द गेट टर्मिनल ऑफ SCR. गेट टर्मिनल ऑफ SCR which may turn on or off depending upon the gate input, and when SCR turn on, the relay coil provides output to the circuitry connected to the home appliances. बरोबर आहे. हे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. तर ॲक्च्युअल हा वर्किंग कसा करतो हे सांगितल्यानंतर तुम्हाला थोडक्यात कन्स्ट्रक्शन समजून येईल की नेमकं हा ॲक्च्युअल या कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय आहे किंवा काय नाही. बघू आपण वर्किंग अगोदर. वेन देर इज नो लाईट इल्युमिनेशन फॉलिंग ऑन द सर्फेस ऑफ LDR. आपल्याला LDR काय आहे हे माहीत आहे. लास्ट लेक्चरला आपण LDR स्टडी केला होता, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की LDRच्या फ्रंट फेसवरती ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होईल त्यावेळेस त्या लाईटपासून काय होते, इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. हे आपण बघितलं होतं, बरोबर आहे. म्हणून त्यांनी काय म्हणलं, वेन देर इज नो लाईट illumination falling on the surface of LDR, its resistance is much more maximum. म्हणजे याचा अर्थ LDRचा यूज काय आहे, रेजिस्टन्स बेस्ड इन्स्ट्रुमेंट आहे. जे रेजिस्टन्स म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती पडणारी जी लाईट आहे त्याच्यावरून त्याचा रेजिस्टन्स ठरत असतो, बरोबर आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची लाईट पडत नाही त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स कसा असतो, इनफायनाईट किंवा मॅक्झिमम असतो, बरोबर आहे. हे आपल्याला माहीत आहे. मग त्यांनी काय म्हणले, तो जो रेजिस्टन्स आहे तो आपण पाहिला होता. दिस रेजिस्टन्स इज अबाउट 100 किलो ओहम, बट द रेजिस्टन्स ऑफ R1 दॅट इज 10 किलो ओहम. आता या ठिकाणी जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे, R1चा 10 किलो ओहम आहे. सो दॅट VCC कनेक्टेड टू R1 अँड इट इज गिवन टू द इनपुट नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ कंपॅरेटर. इथं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ कंपॅरेटर हे पॉझिटिव्ह, या पॉझिटिव्ह दिलेलं आहे, बरोबर आहे. टर्मिनल ऑफ कंपॅरेटर विच प्रोव्हाइड्स पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज विच इज गिवन टू द रेट ऑफ विच इज गिवन टू द गेट ऑफ SCR थ्रू अ करंट लिमिटिंग सिरीज रेजिस्टर RS. सिरीज रेजिस्टर थ्रू आपण ते कशाला कनेक्ट केलेलं आहे, SCRला कनेक्ट केलेलं आहे. ॲज इनपुट टू गेट इज पॉझिटिव्ह, SCR कंडक्ट्स. जर समजा SCRला भेटणारं जे इनपुट आहे ते जर पॉझिटिव्ह असेल तर इट कंडक्ट्स, म्हणजे याचा अर्थ तो काय करेल, इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोला अलाउ करेल. अँड रिले कॉईल प्रोव्हाइड्स, इथं जी रिले कॉईल यूज केलेली आहे, इट प्रोव्हाइड्स आउटपुट टू द एक्सटर्नल सर्किटरी ऑफ होम अप्लायन्सेस. म्हणजे याचा अर्थ आपल्या घरामध्ये जे काही अप्लायन्सेस आहेत त्यासाठी भेटणारं आउटपुट आपल्याला कुठे भेटणार आहे, या रिले कॉईलमधून भेटणार आहे. अगेन वेन लाईट इल्युमिनेशन फॉल्स ऑन द सर्फेस ऑफ LDR. आता हे कधी होतं, ज्यावेळेस LDRवरती लाईट इन्सिडेंट होत नव्हती त्यावेळेस अशा प्रकारे ते वर्क करेल. आता ज्यावेळेस लाईट त्याच्यावरती इन्सिडेंट झाली, कशावरती, LDRवरती. म्हणून काय म्हणले, अगेन वेन लाईट इल्युमिनेशन फॉल्स ऑन द सर्फेस ऑफ LDR, द रेजिस्टन्स ऑफ LDR फॉल्स ऑर डिक्रीजेस. LDRचा जो रेजिस्टन्स आहे आपल्याला माहिती आहे, विथ रेस्पेक्ट टू रेजिस्टन्स LDRचा रेजिस्टन्स हा काय होतो, कमी किंवा जास्त होतो. लाईट इन्सिडेंट होत नाही त्यावेळेस रेजिस्टन्स इनफायनाईट दॅट इज 100 किलो ओमपर्यंत असतो. आणि ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होते त्यावेळेस त्या रेजिस्टन्स काय होतो, कमी कमी होतो किंवा डिक्रीज होतो. अँड इट डिक्रीजेस अप टू 100 ओहम. सो दॅट ॲट अ पॉईंट VA म्हणजे कुठला, हा पॉईंट, ॲट पॉईंट VA द वोल्टेज ड्रॉप इज निगेटिव्ह. म्हणजे त्या ठिकाणी व्होल्टेज काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. आणि ते कसं असेल, निगेटिव्ह, विच इज द इनपुट टू द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. आणि ते या नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटरला काय असेल, ते इनपुट असेल, बरोबर आहे. सो दॅट कंपॅरेटर गिव्ज आउटपुट ॲज निगेटिव्ह
सॅच्युरेशन व्होल्टेज. त्याच्यामुळे कंपॅरेटरपासून भेटणारं जे आउटपुट आहे ते कसं असेल, निगेटिव्ह सॅच्युरेटेड व्होल्टेज असेल, विच इज गिवन टू द गेट टर्मिनल ऑफ SCR. आणि ते परत कुठे गेलेलं आहे, SCRच्या गेट टर्मिनलला थ्रू रेजिस्टन्स सिरीज रेजिस्टर RS. ॲज इनपुट टू गेट इज निगेटिव्ह, SCR बिकम्स ऑफ and relay doesn't work and it cuts off from the external circuitry of home appliances. आणि जर असं झालं तर हा काय होईल, या ठिकाणी हा थोडक्यात कंडक्ट होणारच नाही. हा काय करेल, त्या ठिकाणी अपोज करेल इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोला. आणि त्यावेळेस काय होईल, जे म्हणजे एक्सटर्नल सर्किटरी आहे आपल्या घरामध्ये असणारी, त्याचा पॉवर सप्लाय काय होईल, थोडक्यात कट ऑफ होईल. फ्रॉम अबाउट टू कंडिशन्स, या दोन्ही पण कंडिशन्स आहेत. इट इज या दोन्ही पण कंडिशन्समध्ये आपल्याला काय समजतं, इट इज क्लिअर दॅट ड्युरिंग लाईट इंटेन्सिटी, म्हणजे दिवसाच्या वेळी, बरोबर आहे, द होम अप्लायन्सेस आर ऑफ. दिवसाच्या वेळी घरामध्ये असणारे जेवढे काही होम अप्लायन्सेस आहेत, जेवढे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत, ते सर्व बंद असतील. का? कारण लाईट पडत असताना आपण काय बघितलं, या ठिकाणी नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर डेव्हलप्स निगेटिव्ह सॅच्युरेशन करंट, किंवा इट गिव्ज आउटपुट ॲज निगेटिव्ह सॅच्युरेटेड करंट. देअरफॉर SCR डझंट कंडक्ट, बरोबर, किंवा डझंट वर्क, किंवा रिले त्या ठिकाणी काय करत, SCR ऑफ असतो, त्यामुळे रिले वर्क करत नाही. रिले जर वर्क करत नसेल तर होम अप्लायन्सेसला जो काय पॉवर सप्लाय आहे तो काय होईल, कट ऑफ होतो, बरोबर आहे. म्हणून या दोन कंडिशन्समधून आपल्याला असं दिसतंय, ड्युरिंग लाईट इंटेन्सिटी म्हणजे दिवसाच्या वेळी द होम अप्लायन्सेस आर ऑफ, अँड वेन लाईट इल्युमिनेशन इज नॉट प्रेझेंट, दॅट इज इन इव्हिनिंग ऑर नाईट, द होम अप्लायन्सेस आर ऑन. हेन्स LDR is an light activated center depending on which the electronic circuits can be made on or off. म्हणजेचा अर्थ LDR हे अशा प्रकारचं सेन्सर आहे जे लाईटवरती ॲक्टिवेट होते. दिवसाच्या वेळी लाईट असेल त्यावेळेस घरामधले काही बल्ब्स असतील किंवा काही आणखी इन्स्ट्रुमेंट्स असतील जे ऑन होणार नाहीत, आणि ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळी लाईट ऑफ होईल त्यावेळेस ते बल्ब्स ॲटोमॅटिकली काय होतील, ऑन होतील. अशा प्रकारे हे लाईट ॲक्टिवेटेड सेन्सर आहे. आता याच्यामध्ये काय ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत, बरोबर आहे. हा वर्किंग कसा करतो ते पाहिलं, त्याच्यावरून आपल्याला ते कन्स्ट्रक्शन समजलं. कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय होतं, बरोबर आहे, आपण पाहिलं. त्या ठिकाणी नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आहे, सिरीज रेजिस्टर आहे, त्याच्यानंतर SCR आहे, आणि त्यानंतर रिले कॉईल आहे, बरोबर आहे. ह्या 2-4 गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये अलीकडल्या बाजूला काय आहे, LDR आहे, बरोबर आहे, दाखवलेला आपण. आणि एक 10 किलो ओमचा एक रेजिस्टन्स आहे. बघा आता हे ते कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय होतं आपल्याला कशामुळं समजलं, वर्किंगमुळं. म्हणून मी म्हणलं होतं वर्किंगच्या नंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन समजून जाईल. आता बघा याच्यामध्ये काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर हाय सेन्सिटिव्हिटी ड्यू टू सेमी कंडक्टिंग मटेरियल. याच्या आतमध्ये सेमी कंडक्टिंग मटेरियल यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे याची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती कशी आहे, हाय आहे. दुसरी गोष्ट स्मॉल साईज अँड लो पॉवर कन्झम्पशन, हे त्याचे दुसरे ॲडव्हान्टेजेस आहेत कम्पेअर्ड टू अदर फोटो ट्रान्सड्युसर्स. बाकीचे जे काय फोटो ट्रान्सड्युसर्स आहेत त्यांच्या कंपॅरिझनमध्ये फोटो LDR हा कसा आहे, स्मॉल इन साईज अँड लो पॉवर, त्याच्यामुळे त्याचं पॉवर कन्झम्पशन जे आहे ते कसं आहे, कमी आहे. त्याच्यामुळे त्याची कॉस्ट पण कशी असेल, कमी असेल. किंवा अदर फोटो ट्रान्सड्युसरच्या कंपॅरिझनमध्ये त्याची पॉवर कन्झम्पशन लो आहे. नंतर त्याचे जे काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत त्याच्यामध्ये लार्ज रिस्पॉन्स टाईम जो आहे तो लार्ज आहे. म्हणजे सडनली असं होत नाही की लाईट इन्सिडेंट झाली की लगेच होम अप्लायन्सेसचा पॉवर सप्लाय कट ऑफ होणार किंवा लाईट बंद झाल्यानंतर लगेचच ते ऑन होणार, असं नाही. तर त्याचा जो रिस्पॉन्स टाईम आहे तो कसा आहे, लार्ज आहे. आणि आणखीन एक आहे ते म्हणजे चेंज इन टेम्परेचर कॉजेस चेंज इन रेजिस्टन्स विदाऊट लाईट इल्युमिनेशन ड्यू टू हाय सेन्सिटिव्हिटी, बरोबर आहे. त्या ठिकाणी लाईट इल्युमिनेट जरी नाही समजा आपण केली किंवा लाईट जर नाही टाकली तर त्याच्या टेम्परेचरमध्ये चेंज झाल्यामुळे त्याच्या रेजिस्टन्समध्ये चेंज होणार आणि तो मनानेच काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करणार. हा एक तसा ड्रॉबॅक आहे, बरोबर आहे. टेम्परेचर चेंजमुळं त्याच्या रेजिस्टन्समध्ये चेंज होतो. आणि विदाऊट लाईट जरी नाही पडली किंवा पडली तर देखील तो त्याच्या ॲक्टिव्हिटीज करतो. कारण काय होतं आहे, बऱ्याच वेळा समजा रात्रभर आता लाईट नाही घरामध्ये, बरोबर आहे, तर हा सेन्सर समजा ॲक्टिवेट झाला, त्याने एखादा बल्ब ऑन केला, परंतु त्याच्यामुळं काय झालं, समजा हा कंटिन्यू रनिंगमध्ये असल्यामुळं हा हीटअप झाला, म्हणजे थोडक्यात त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. टेम्परेचर इन्क्रीज होणं म्हणजे काय, तर त्याच्यावरती लाईट पडल्याच्यानंतरच टेम्परेचर इन्क्रीज होईल, बरोबर आहे. LDRचा सरफेस आपण जर इल्युमिनेट केला लाईटने तरच तो काय करेल, टेम्परेचर इन्क्रीज होऊन तर रेजिस्टन्स डिक्रीज होऊन तो लगेच काय होईल, कट ऑफ होईल किंवा निगेटिव्ह आउटपुट भेटला आपल्याला नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटरपासून. परंतु इथं काय झालं की रात्रभर समजा
हा ॲक्टिवेट होता किंवा चालू होता LDR, त्याच्यामुळं हा याचं टेम्परेचर चेंज झालं, त्यामुळे रेजिस्टन्स काय झाला समजा डिक्रीज झाला किंवा इन्क्रीज झाला, तर हा मनानेच वर्किंग करेल, बरोबर आहे. हे देखील त्याचा एक ड्रॉबॅक आहे. तर आता हे आज ठीक आहे. इथं उद्या आपण कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याची वर्किंग, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, असे नंबर ऑफ ट्रान्सड्यूसर्स आहेत. कॅपॅसिटिव्ह आहे, पिझो इलेक्ट्रिक आहे. तर आपण मला वाटतं कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर्सपर्यंत घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण याच्या पुढचा पार्ट, कारण ट्रान्सड्यूसर्समध्ये बरेच पार्ट आहेत, बरोबर आहे. तर कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर्सपर्यंत ठीक आहे, जवळपास सर्वांची वर्किंग वगैरे सेमच आहे, काही असा चेंज नाही मोठा. ऑप्टोकपलर एक महत्त्वाचा आहे आणि लाऊडस्पीकर एक महत्त्वाचा आहे आणि थर्मोकपल, हे 3 आणि कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर, असे 4 घेतल्यानंतर हा चॅप्टर संपवतो. ठीक आहे, आज थांबू इथं. थँक्यू.